ते एखादा कर्णधार अनुपस्थित राहिला तर उपस्थित कर्णधाराला आपण नाणेफेकीचा कॉल देतो. दोन्ही संघ नायक या ठिकाणी नसले तर मग सामना 4 षटकांचा. कडक बोले तो कडक शिस्तबद्ध स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. चला दोन्ही टीमला देऊया मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाणतो खरेच ऐकतो मराठी, मानतो मराठी ऐकतो मराठी. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा. चला 12th मॅन वाजे संघ, अन्यथा 2 धावांची पेनल्टी आहे पा. 12th मॅन सलामीवीर आकाश आणि प्रतीक. आकाश पहिल्या चेंडू पाडण्या अगोदर तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. चल मॅच ऑन करा आपण. पहिलाच बॉल दिलीप आहेत गोलंदाजी मार्कवरती. स्लोवर बॅकच्या स्लॉट मध्ये जबरदस्त तडका. इथे गॅप शोधला. चेंडू चला डीप लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत दणदणीत 4 रन गेली आहे. विमान सेनेचे सन्माननीय अध्यक्ष राजूजी चव्हाण, पेंदर विभाग. विनंती असेल राजू चव्हाण आपण मंचावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यावा. शाखा प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं स्वागत आहे. त्याहून जिंकला क्षेत्ररक्षक आहे डीप लॉंग ऑन मध्ये. 12th मॅन तुमचा असणं गरजेचं असतं कारण ज्या वेळेस क्रिटिकल मुवमेंट येतात थर्ड अंपायर घेतला जातो स्कोर चेक करण्यासाठी. त्यासाठी तुमची एक महत्त्वपूर्ण भूमिका असते ती 12th मॅनची. नावासाठी नाही आहेत मित्र, संघासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी. आमच्या संदेश भाऊंकडे सर्वांची लिस्ट देखील आहे, परंतु आमचे गुणलेखक त्यांची शिस्तबद्ध एक प्रणाली आपण या ठिकाणी पाहतोय. यस, रूल्स इज रूल्स. धाव पुस्तकावरती एकूण धावसंख्या आपण दिलीपवरती आक्रमणाला सुरुवात करताना आपण आकाशला पाहिले 6 धावा धाव पुस्तकावरती. गोलंदाजी बाग होते. गोलंदाज तयार आकाशसाठी पहिला बॉलवरती चौकार आल्यानंतर हो गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला मानवंदना खेळाडू कक्षामध्ये चेंडू फरार. 4 रन गेली आहे. वरती पुन्हा एकदा जबरदस्त तडका गॅप मधून मिड विकेटला चेंडू सीमा पार खणखणी दर्जेदार 4 रन. आमचे कमलाकर शेठ पाटील SK एंटरप्राइजेस मालक श्री छत्रपती ट्रॉफीचे आयोजक यशस्वी आयोजक मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. घेता पहा 3 षटकासाठी 15 मिनिट आहेत आणि आमचे सुधीर सरांनी ते टाइम अलर्ट केलाय. अन्यथा एक क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कल मध्ये घ्यावं लागेल. गोलंदाज दिलीप तयार आहेत. पुन्हा एकदा ताकदीचा प्रचंड वापर. चेंडू गलती क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी. चेंडू सीमा पार. नशिबाचा षटकार. जबरदस्त धडाकेबाज सुरुवात करत असताना भर असतोय धाव संख्या इथं ढगफुटी होत असताना आकाश ऑन फायर. 20 धावा झाल्यात 5 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा कट करतात गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत गलीमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या षटक किती समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकामध्ये धाव पुस्तकावर एकूण धावसंख्या राधाकृष्ण 11 तोंडे संघ जाऊन टेपलाय 21 या शुभारंभावरती. या दरम्यान
वासुदेव खाडेकर यांचं आगमन झालंय. वलभचे ग्रामस्थ आहेत, कारण मी आता उल्लेख केला की नेक्स्ट मॅच वलभ संघाची आहे, त्यामुळे गावकरी येत असतात सामना बघायला. त्यांचं स्वागत आहे. अक्षय पाटील जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि ऐकूया आमचे पाहुणे समालोचक साईराजे. साईराजे, आपण कौसागाव मध्ये चॅम्पियन ट्रॉफीत इंडिया ओपनला कॉमेंट्री केली होती स्टेडियम मध्ये. तो एक फील मला इथे येतो नेहमी, म्हणजे पेन, डीके चषक, कौसागाव चॅम्पियन ट्रॉफी, भिवंडीमध्ये काय स्टेडियम असतील. बुबेरे साहेबांचं आयोजन थोडा मिस करतो यावर्षी आपण. एक आनंद असतो मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये किंवा स्टेडियम मध्ये जी कॉमेंट्री स्टँडर्ड. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम वाजे रेड अलर्ट. लेट येऊन शेट झाले तुम्ही पहिल्या मॅचला, हरकत नाहीये. साईराजे असं म्हणतात लेट येऊन शेट. आले होते लेट पण झाले शेट. हे निश्चितच 2 धावांची पॅनल्टी देखील आपण दिली होती त्यांना, परंतु आपल्यासाठी 3 चेंडूंची पॅनल्टी दिली होती. हा गावाचा प्रेम आहे आमच्या वलभ गावाचा. फक्त 2 धावांची मी पॅनल्टी दिली. चला पहिला षटक किती कंप्लीट झालाय. दिलीपनं 21 धावा खर्च केल्यात. 0 गडी बाद. नवीन गोलंदाज मार्कवरती हेमंत पाटील. हेमंतला मात्र इथं चांगला प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नांती परमेश्वर. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 3 विकेट घेतलं होतं या गोलंदाजानं. तर याच दरम्यान शुभागमन झाले वलभ गावाचे माजी सरपंच सन्माननीय सौभाग्यवती कविताताई प्रमोद पाटील आणि अर्थात प्रमोद पाटील या साहेबांचं आगमन झाले. त्यांच्या समूह आदरणीय गुरुनाथ भोईर यांचं देखील शुभागमन झाले. मी दोघांचं मनपूर्वक स्वागत करतो. या गुरुनाथजी भोईर आणि प्रमोद पाटील एवन जोडी आहे. वेलकम. यस, पडता पावलं सज्जनांची आणि शोभा वाढवली क्रिकेट या सामन्यांची. आजची रंगत आमच्या मान्यवरांच्या संगत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज हेमंत पाटील. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. पंच आमचे पाहतोय जबरदस्त पंच अनिल टेंबेसर, सुनीलजी पाटील मुरबी. ओ वेगाची स्वारी गोलंदाजी करतोय हेमंत पाटील. लय भारी, जाम भारी. 22 धावा आहेत धाव पुस्तकावरती. पहिल्या षटकामध्ये 21. आकाश काहीतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतात, परंतु प्रतीक देखील तितकाच मुरलीला खेळाडू आहे. मागच्या मॅच मध्ये त्याची एक अलोकनीय तुलनीय कामगिरी राहिली आहे. देवीचा पाडा आणि वलप या टॉस साठी आपण अगदी यावेळी वेगाची स्वारी केली होती. डायरेक्ट हिट करायला हवी या सिच्युएशनला. बॅकअप मध्ये आहेत आमचे प्रेम. जबरदस्त इथं फील्ड आपण पाहिली प्रेमची. एक उत्कृष्ट गुणलेखक आहेत, आमचे मित्र आहेत. येस, लेगबायच्या स्वरूपात रन्स मिळेल. सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपला धाव पुस्तक 23 धावा. हॅपी किंग अक्षयजी पाटील स्वागतम. आमचे नयन पाटील ते आमचे आयोजक आहेत, बंधू आहेत आमचे. व्हिडिओ हो जबरदस्त गॅप मध्ये नजाकत शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ चेंडूला पाठवलाय. लॉन्ग लेग सीमा पार 4 रनों के लिए. माध्यमातून स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा धनादेश लाभलाय. दानशूरदात्यांचा आभार. 4 चेंडूतील 4 षटकार ठोकणार आमचा दिग्गज खेळाडू नयनची सध्या तरी रेस भरपूर चर्चेत आहे. जबरदस्त तडका चेंडूच्या बॅटच्या स्लॉट मध्ये नाहीये. क्षेत्ररक्षक दूरवरनं प्रवास करीत आले होते. अंतिम क्षणी ते रनआउट मध्ये फलंदाज बाद. आकाशला परतावं लागेल. झटका क्रमांक पहिला टीम राधाकृष्ण 11 तोंडे टीमला. माजी सरपंच वलप ग्रामपंचायत प्रमोद पाटील साहेबांकडून स्पर्धेला 5,000 रुपयाचं योगदान देण्यात आलं. साईराजे, ग्रामस्थ मंडळ हा जो चषक असतो ना, हा कोणत्या पक्षाचा चषक नसतो, गावाचा असतो. त्यामुळे साईराजे सर्व गावाचे लोक येतात, कारण इथे कुठला पक्ष नाहीये. गावकऱ्यांची मॅच आहे. ग्रामस्थ मंडळ प्रत्येक पक्षाचे माणसं आले. शेकाप, बीजेपी, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आता बसलेत. शिवसेना, उभाटा असतील, त्यानंतर उद्धव गट सर्व येतात. हे प्रेम आहे ग्रामस्थ मंडळ वलपवरती.
क्या बात आहे, सबका साथ और सबका विकास खासियत आहे आमच्या वलभ गावाची. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा जनमान वलभ आयोजित ग्रामस्थ मंडळ. शशकाचं नाव भरपूर चांगलं आहे, कारण सत्तेसाठी ना स्वार्थीसाठी स्पर्धा फक्त वलभच्या गावाच्या ग्रामस्थांसाठी. शशकाचं नावच आहे ग्रामस्थ मंडळ. येस, कुठलाही ग्रामस्थ, मग वलभ असो किंवा आमच्या सर्व गावकरी मंडळीचा भरपूर प्रतिसाद या स्पर्धेसाठी मिळत असतो. वाईची खून पंच अनिल टेंबे सर यांची देखील मेहनत प्रचंड मित्रांनो. 29 इतक्या रंगरंगत्या उन्हामध्ये आमचे 3 प्रोफेशनल पंच सुनील पाटील सर, अनिलजी टेंबे आणि जीवन गावण सर. काय स्टॅमिना आहे, नाईटमध्ये देखील जातीलच. ओ कट करतायत, दीप मधून क्षेत्ररक्षक येतील. बबलूच्या बॅट्स मधून येतो या विलीस. दीप टर्नमॅनला चेंडू सीमा पार, खनखनी सरपंच प्रमोदजी पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. सरपंच प्रमोदजी पाटील ज्यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं योगदान देण्यात आलं, त्यांचं इथे स्वागत केलं जाईल. माजी सरपंच वलभ सौभाग्यवती कविताताई प्रमोद पाटील यांना आपण पाहतोय काँग्रेस पक्ष, आणि त्यांच्यासोबत गुरुनाथजी भुईर यांचा इथे सन्मान आम्ही करतोय. पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान मी उल्लेख केला. ग्रामस्थ मंडळ म्हणजे गावकऱ्यांची स्पर्धा. बीजेपी, शेकाप, काँग्रेस, जेवढे राजकीय पक्ष आहेत सर्व एकत्र आलेत, आणि ही जय हनुमान वल्लभची खासियत आहे. कारण साईराजे मला वाटतं आचारसंहिता देखील काही काळात लागू होणार आहे, त्यामुळे या स्पर्धेत आपण फक्त स्पर्धेचे बॅनर पाहतो. राकेश सांगडे, उमेश पाटील यांना श्रद्धांजली, श्याम पाटील यांना श्रद्धांजली. या गुरुनाथ बोरिया, गुरुनाथजी भोर यांचा इथे सन्मान आम्ही करतोय. नेक्स्ट मॅच टॉस वलभ आणि त्यांच्या विरोधात देवीचा बडा राकेश पणेकर आणि अमन पाटील जे 2 कॅप्टन आहेत त्यांनी टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. मंच अध्यक्ष महाराष्ट्र डावलून सेना शाखा प्रमुख पेंदर राजू चव्हाण यांचा सन्मान इथे आम्ही आता करतोय सतीश पाटील यांच्या शुभ हस्ते. तर वासुदेव खाडेकर यांना देखील विनंती असेल की आपण देखील आपला सन्मान घेण्यासाठी स्टेजवर यावं. ग्रामस्थ मंडळ वलभ, महाराष्ट्र डावडुमान सेना शाखा प्रमुख राजू चव्हाण पेंदर. पुढील सन्मान वासुदेव खाडेकर यांचा असेल. ग्रामस्थ मंडळ वलभ, थँक्यू सो मच. नाव बॅक टू कॉम्बॉक्स. पाहुणे समालोचक राजे साई. येस, पाहुण्यांचा सन्मान करणं तितकंच गरजेचं राहते, कारण आपण पाहतोय अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती ते जपली जाते. कारण असं म्हटलं जातं की आपल्या या आगमनाने हर्षमनी तो दाटला, प्रांगणी हा गोतावला, बघा सत्कार असतो जमला. पाहुण्यांचा आपण सन्मान केलं. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर धाव पुस्तकावरती एकूण धावसंख्या आपण पाहिल्यात 34 धावा. बबलू स्ट्राइक एंड वरती जबरदस्त खेळाडू आहे. आता यावेळी 4 षटकांची मॅच. यस, विश्वास दादा पाटील नावातच विश्वास आहे. त्यांच्या तालमीत घडणारे सर्व खेळाडू आहेत. हो, यावेळी ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. LBW. चला, पंच 2 पंच आहेत, योग्य तो निर्णय देतील बबलू. खूप चांगली मॅच. नेक्स्ट मॅच असेल निर्माण 11 बजरंग स्पोर्ट्स आई गावदेवी देवीचा पाडा आणि अमन ब्रिगेड रियांश 11 वलभ. टॉस साठी आपण लगेच रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. हेच बॅटला लागलाय, स्पर्श झालाय बॅटला. लाईव्ह मध्ये देखील चेक केला आमच्या संदेश सरांनी. सोनू भगत इथे गोलंदाजी सज्ज. धावपुस्तकात एकूण धावसंख्या पाहिल्या 35. पहिल्या षटकामध्ये 21 आल्या. त्यानंतर ग्रेट कमबॅक हेमंतचा पाहिला, 12 धावा त्यांनी खर्च केल्या. यावेळी साडवा बॅटनं ताकदीचा प्रचंड वापर, चेंडू सीमा पार, वाघाची दाढ खोदला पहाड, चेंडू सीमा पार, खणखणी षटकार.
खूप वेळ घेता. इरादे बनते बनकर बिगड़ भी जाते लेकिन सीढ़ी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते. सुंदर संगीत ऐकला डीजे मास्टर, कौतुक करीन तुमचं देखील. साई बघतायत आमचे उत्कृष्ट स्कोरर अगलाबी ब्रदर्स. हो पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा होता. चेंडूने बॅटचा संपर्क इथे जुळून येत नाही. या दुनियामध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट. राजा हुकला तो संपला, ठोकला तो जिंकला, हुकला तो संपला. आज समीकरण सोनू भगत या ठिकाणी गोलंदाजी करत असताना धावसंख्या पाहिलीत 41. 41 वरती एक फलंदाज बाद होता. राधाकृष्ण 11 तोंडरे संघ. गोलंदाज सोनू. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं तितकीच लांबी तितकाच अंतर. चेंडू सीमा रेषेवर छूम अंतर. सत्तेचाळीस. सोनूवरती आक्रमणाला सुरुवात केली. 3 क्षेत्ररक्षक एका चेंडू खालती परंतु एकाने टिपला झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. कुंदन सुद्धा त्याच्यासोबत आलेत, त्यांचे आम्ही स्वागत करतो. ऋषिकेश असतील आमचे, अक्षय पाटील, वैभव सटकर. बघा आमची संपूर्ण टीम आहे जानमान वल्लभची. मैं सुरुवातीला उल्लेख केला लाखों रुपये भी आप दोगे तो इनको खरीद नहीं सकते. ये जयमान वल्लभ का कट्टरपणा आहे. ठाम भूमिका असते संघाची. चेहरे अजूनही बदलले नाहीत, तेच चेहरे आहेत, नवीन घेत आहेत, परंतु कोणते घ्यायचे ते पण त्यांच्यावर एक मोठा निर्णय असतो. ठाम भूमिका असते वल्लभची. अनेक वेळा मी पाहिले आणि मी आता उल्लेख केला की हो लाखो रुपये जर दिले तरी खेळाडू कोण घेऊ शकत नाही. या नॉन्ट्या देवीच्या वालाचे कॅप्टन. चला अमन पाटील संघाने पाठवायचं आपला साईराजे. थँक्यू. माहितीचा महासागर म्हटलं तर आमचे प्रवीण टेंबे सर. क्या बात आहे. छोटे महागुरु प्रवीण टेंबे आज महागुरूची भूमिका आहे. फुल टॉस, फुल टोल उचल करून देणार का नाहीये. टिपतो झेल परंतु निसटतो झेल. इथे झेल सुटला. कॅचेस विन द मॅचेस. छोडोगे कॅच तो भाई कैसे जीतोगे मॅच. कॅचेस विन द मॅचेस. हिटमॅन रोहित शर्माचा तिसरा परेराने 4 या धावसंख्येवरती झेल सुटला आणि त्यानंतर त्यांनी 264 धावांची मॅरेथॉन इनिंग पाहिली. ना भूतो ना भविष्य, नॉट आउट पारी. यावेळी 6 चेंडू आपण पाहिला. विकेटच्या पाठी दिवसा जागता पारा देत असताना पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. 1+1 2 धावा मिळते आणि 2 धावाच्या बरोबरीनं 50 धावा कंप्लीट. राधाकृष्ण 11 तोंडे टीम एकदा टाळ्या हव्यात खेळाडू कक्षामधून. याच दरम्यान सन्माननीय कुशल मारुती पाटील दादांचं आगमन झालं, ज्यांच्या वतीने आमच्या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं योगदान पाठबळ देण्यात आलं. कुशल पाटील आपलं मनपूर्वक स्वागत आहे. साई कुशल नेतृत्व नावातच कुशलता आहे. पुन्हा एकदा जागा बनवली. चेंडूवरती नजरेचा कैदाना पाहिला. चेंडूला पाठवला डिप्लॉंग लेग सीमा पार खनखनी चर्रा नकली आहे.
अनिल टेंबे सरांसाठी होता हो. कारण त्यांनी डोळ्यावरती चष्मा लावलाय. सुषमासाठी नाहीत, अनिल टेंबे सरांसाठी हा सॉन्ग होता. 54 धाबा त्या पुस्तकावरती गोलंदाजी माग वरती गोलंदाज अनिश पाटील आपण पाहतोय. बबुल पुन्हा एकदा बॅटच्या अगदी स्लॉट मध्ये वन बाउन्स ओव्हर द लाईन ओव्हर द रॉप आलाय. आणखीन एक दर्जेदार 4 रन गेली आहे. चौथी हॅट्रिक होणार का सावकार हॅट्रिकची? 3 फलंदाजांनी तर ती हॅट्रिक परिपूर्ण गेली आहे. हो फसवा चेंडू. लुक ॲट द व्हेरिएशन. बॅट्समन्स रेल बी कन्फ्यूज. अगदी फसवा चेंडू डॉट चेंडू इथे आपण पाहिला. रेफर केलाय. येस रेफर केलाय. पण काल सोन्या पावसानं 7 चेंडू होते 7 चौकार. हा रेकॉर्ड इथे पाहिला. मिनी वानखेडे इथे रेकॉर्ड बनतात. 6 चेंडू होती 6 वाईट फेकताना देखील पाहिलं. यस जीवन गावून सर आहे तिथे टीव्ही अंपायर. आई एकविरा इव्हेंट संदेश सर या ठिकाणी शहानिशा करतात. दूध का दूध और पाणी का पाणी. वाईट साठी बॅट्समन रिव्ह्यू होता. यस इट्स अ फेअर डिलिव्हरी. टेंबे सर आहेत. छोटा तीर और घाव करे हमेशा गंभीर. एक योग्य निर्णय. हो डान्सिंग डाऊन केलाय. चेंडू चाललाय सीमारेषे लगत. तर यस दरम्यान कॅरन पोलात 40+ चंद्रकांत पाटील यांचे इथे आगमन झालंय. यस चंद्रकांत पाटील वेलकम. स्वागत आहे आपलं. द लेजंड प्लेअर. गोलंदाज तयार. अनिश आधीसाठी विश्वास दादा यांचे ते सुपुत्र आहेत. चला पहिल्या सत्र इथे कंप्लीट होत आहे. 4 षटकांची समाप्तीनंतर संघ जाऊन टेपला धाव पुस्तकावरती 59 आणि 60 डावींचं आव्हान. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. याच दरम्यान नाणेफेकी केली जाईल. सामना क्रमांक लॉट्स नुसार 3 अमन ब्रिगेड रियानशिलन वल्लभ त्यांच्या विरोधात देवीचा पाडा आई गावदेवी स्पोर्ट्स कॅप्टन नॉन्टे आणि कॅप्टन अमन पाटील. निर्माण 11 बजरंग स्पोर्ट्स आई गावदेवी देवीचा पाडा आणि त्या फाईट करण्याचा संघ अमन ब्रिगेड रियानशिलन वल्लभ. हे डालाय अमन पाटील. या टॉस अमन पाटील जिंकलाय. निर्णय फिल्डिंग करू. निश्चित सोंगाजी पाटील साहेब तुमचे आजोबा कधीपासून विचारतात अमनची मॅच कधी आहे. अमनची मॅच कालपासून. आता अमनची मॅच आली म्हणजे किरीश का गाणं सुनेगा अमन की बॅटिंग देखेगा. काय म्हणशील तुला प्रेम भेटते एवढं क्रिकेट पट्टूंना गावकऱ्यांकडून? गावकऱ्यांचा सपोर्ट आहे म्हणून इतक्यापर्यंत पोहोचलो आजपर्यंत. Yes, thank you so much. Won the toss, team ball up answers to ball first. Thank you so much. ग्रामस्थ मंडळाचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. या कुशल पाटील यांचा सन्मान केला जाईल. 5,000 रुपये कुशल पाटीलने आम्हाला इथे योगदान दिलंय. मी सतीश पाटीलला विनंती करतो की आपले शुभ हस्ते कुशल पाटील आमचे आयोजक आहेत. बघा कुशल पाटील यांचा सन्मान केला जाईल. जाणता राजा हा सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचं स्वागत केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्या ट्रॉफीवरती आणि प्रत्येक पाहुणा घरी घेऊन गेलाय. 2 दिवसामध्ये 60 समालोचक सन्मान चिन्ह 60 सन्मान चिन्ह आतापर्यंत लोक घरी घेऊन गेले. प्रत्येकाला आवडतं. अजून आम्ही मागवलेत की 2 दिवसामध्ये अजून 100 पेक्षा अधिक सत्कार आम्ही करू. या बात आहे. चंद्रकांत पाटील या 40+ लेजंड कॅरन पोलाट. चंद्रकांत पाटील एकेकालचे नामांकित खेळाडू आहेत आणि 21 तारखेला 40+ ची स्पर्धा आहे. चंद्रकांत पाटील यांचा आम्ही ते सन्मान करतोय. चला सामना थांबवू नका. लगेच सुरू करायचं आहे कारण 2 तास उशीर झाला मध्ये. धन्यवाद सतीश पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान आम्ही पाहिला. थँक्यू सो मच. चला 60 डावींचं आव्हान आहे. कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. बाईक समालोचक
आणि आमच्या आज महागुरूची भूमिकेमध्ये आहेत प्रवीण टेंबे सरांचा आवाज द्वितीय सत्रामध्ये 7 टाइमिंगचा आव्हान आहे सर. थँक्यू. थैंक यू सो मच. धन्यवाद साई राजा. आए हुए तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है. टॉस जीतने के बाद पहली गेंदबाजी का फैसला लिया था टीम वाजे ने और तोंडरे ने बल्लेबाजी करके रन बनाए 59. जीत के लिए तोंडरे को 60 रन चाहिए. जीत के लिए टीम वाजे को 60 रन चाहिए. तो हमारे दोनों कमेंटेटर यहाँ पर जलपान के लिए रवाना होंगे. कुकर मैन समालोचक साई राजे. पेंदर में लकी ड्रॉ में इन्हें कुकर मिला था और कूलर मैन समालोचक है बाबू शाह, क्योंकि इन्हें कूलर मिला था और स्कोरर भी कूलर मैन है, इनको भी कूलर मिला था. अच्छा लगता है कि किसी को फ्रिज मिले, टीवी मिले, तो घर की चीजें मिलती है ना, तो बल्लेबाज को भी मजा आता है कि घर वाले खुश हो जाते हैं. नहीं तो वही ट्रॉफी आप लेके जाओगे तो घर वाले बोलते जगह नहीं है, ट्रॉफी नहीं चाहिए. कभी तो फ्रिज लेके आओ, टीवी लेके आओ, एसी लेके आओ, काम की चीजें चाहिए. बाइक से मिलते 40-50 हजार अगर उसको कोई खिलाड़ी बेचता है तो वो भी अच्छी बात है. लेकिन अब इलेक्ट्रिकल स्कूटी आई है और राजेश पाटिल साहब ने वो 40,000 हमें दिए कि वल्लभ ये लीजिए 40-50 हजार और स्कूटी खरीदी है. मालिका वीर बहुत बड़ा दिल है भाई. बॅटर पाठवा वाजे टीम लेटून शेट लवकर. सुनो तो अंपायर के तौर पर अनिल टेंबे का बैटल यहाँ पर शुरू है. अनिल टेंबे के साथ बाबा किंग सुनील पाटील सर. भगवा रंग म्हटलं तर शौर्याचं प्रतीक. आई भवानी देश शक्ती मलंगडाला मिलो दे मुक्ति. श्री मलंगड में जब भी हम कॉमेंट्री करते तो वहां पे हमें वो एनर्जी अलग देखने मिलती है, क्योंकि श्री मलंगड उसाटने ब्राह्मण केरवले पोसरी वहां पे जब हम कॉमेंट्री करते हैं एक अलग माहौल होता है वहां पर. तो आइए इस मुकाबले की शुरुआत करते हैं. जीत के लिए 12 रिक्वा रेडेट के साथ, माफ कीजिए 15 रिक्वा रेडेट के साथ 4 ओवर में 60 रन चेस करने कंपलसरी टीम बाजी को. 3 स्टार सोनू बल्लेबाजी के लिए उतरे. ओपनिंग पेयर, ओपनिंग जोड़ी. एक तरफ गेंदबाजी कर रही है सीएसके चेन्नई सुपर किंग पीली जर्सी, और बल्लेबाजी कर रही है रेड जर्सी किंग्स 11 पंजाब. किंग्स 11 पंजाब की बल्लेबाजी है और गेंदबाजी चेन्नई सुपर किंग सीएसके. 60 रन चाहिए चेस के लिए टीम वाजे को मुकाबले में. मेरी वानखेड़े मैदान, ऐसा मैदान न रायगढ़ में किसी को मिला है, न ठाणे में किसी को मिला. वो मिला हमारे वल्लभ को. स्पीड अप, स्पीड अप. हवाएं बहुत ठंडी है, लेकिन पहले दिन इतनी गर्मी थी ना कि सभी परेशान हो गए. 2 दिन से ठंडी हवाएं बह रही है. और हमारे शिव भक्त चाचा अब्दुल चाचा ने स्टॉल वहां पर लगा जहां पे ठंडी हवाएं है. इस मैदान पे किसी चीज की कमी नहीं है. वड़ा पाव के स्टॉल है, ठंडे के स्टॉल है, पानी की कोई कमी नहीं है. पूरे दिन दर्शक बैठ सकते. ऊपर लगी है, कैच ड्रॉप हुई, विकेट कीपर की गलती है और ये बल्लेबाज बड़ा था सोनू. ये गलती महंगी साबित होगी तोंडरे को. आकाश बाउंड्री के बाहर आता हुआ पहला नसीब का चौका. ये देखिए आकाश की गलती. बंटी वो कैच आपको पकड़ना था. ये 10 रन नहीं आते. 6 रनों के लिए 10 कदम. गलत गाना. ये धोनी ने कैच छोड़ी है. पहली कैच थी, धोनी ने छोड़ी और उसके बाद छक्का लगाए, क्योंकि विकेट कीपर धोनी होते हैं. आकाश थे धोनी. डीजे विपुल चमक रहे. काफी अच्छा आवाज डीजे विपुल ने यहाँ पर प्रोवाइड किया हमारे लिए. 10 कदम. जीवन दान देना कितना कठिन काम है. और टाइमिंग अच्छा है. स्लॉट के इस बॉल को हल्के हाथों से ऑन साइड पे धकेल दिया. ड्राइव
और रनिंग अच्छी है, 2 मुकम्मल। आरकेसीसी को मैच जीतने के लिए ज्यादा मेहनत करनी है, खास करके ये 3 तगड़े बल्लेबाज आउट करने होंगे। 60 का लक्ष्य, 60 अच्छा टारगेट है 4 ओवर में। अगर 60-35 होते तो छोटा टारगेट होता, लेकिन 60 बहुत बड़ा है। तो यहाँ पे अभी भी मौका है आरकेसीसी के पास कि उसको बचा सकते। टीम का टोटल 1 डजन 12, 3 गेंदों पर। पावर प्ले, कोई फील्डर नहीं, लॉन्ग ऑफ को चीर दिया, बाउंड्री के बाहर आता हुआ दूसरा चौका। 4 पे आगे 16, मानो 2 ओवर के रन पावर प्ले में वसूल करेंगे। जिनको मिला जीवन दान, उनका नाम है सोनू। पहले दिन 1 ओवर में 38 रन बने थे, 38। एक गेंदबाज को काफी बड़ी मार लगी थी। इस पर रन बनते हैं। ये विकेट बहुत अच्छी है विनय वानखेड़े की। धीमी गति की बॉल है, पिकअप शॉट है, पहले गेंदबाज को मार लगी है, दे दनादन। और मानो कि मुकाबले में जिस वाजे टीम ने हमारा वक्त खर्च किया था, वाजे टीम हमारा वक्त बचा सकती है। लेट उन शेट, छक्का। ओवर के रन 5 गेंदों पे वसूल हो गए। एक कैच सता रही है, परेशान कर रही है टीम तोंडरे को कि वो कैच आकाश बंटी पकड़ दे तो ये बड़े स्ट्रोक ना आते। यही हुआ था जब रोहित शर्मा का कैच छूटा था, उन्होंने दोहरा शतक मारा था इंटरनेशनल क्रिकेट में। कई ऐसे मुकाबले में आपको दिला सकता हूं ऑन रिकॉर्ड जो यहां पर बने। लीजिए लंबे रेस का गोला, सोनू तुला माझ्यावर भरोसा आहे, सोनूवर भरोसा आहे, षटकार। बैट फ्लो अंदाजा था उनका एक, और वह धीमी गति की बॉल कर रहे थे इसलिए वो छक्के लगे। 28 से 1 ओवर का खेल समाप्त है। 28 आज का ये तीसरा मुकाबला शुरू है। 1:24 और 4 मुकाबले बचे। भाई थोड़ा स्पीड अप करिए। आज लगता है 6 बजेंगे, ये पूरा नजारा दिख रहा है हमें। 28 रन लगे, आसानी मुकाबला जीतना। 18 गेंदों पर मात्र 32 रन चाहिए। ये स्कोरिंग कमाल की है। बेसिक केमिस्ट हमारे स्कोरर है सुधीर दादा कमलाकर, कलाकार चषक के आयोजक है। क्या बढ़िया बात है भाई। नाइट मैच में भी आप रहते हो स्कोरिंग के लिए वानखेड़े पर, हमेशा आपने दबदबा रखा है स्कोरिंग का। ये गेंदबाजी अच्छी है। आदि पाटिल, विश्वास पाटिल के सुपुत्र, अपने पिताजी से उन्होंने ये सीखा है गेंदबाजी का तरीका। उनका हाथ कभी कभी थोड़ा डैमेज हो जाता है, अनफिट है थोड़े, इसके बावजूद भी वो कमबैक कर रहे। डॉट बॉल, एक डॉट बॉल इंपॉर्टेंट है टोंडरे के लिए जो मुकाबले में वापसी करे। हवा में पीछे फील्डर है, पहले विकेट की तलाश नहीं हो पाई पूरी, फील्डर बैकअप देंगे पीछे से, लेकिन तब तक 2 पूरे और सोनू भगत को स्ट्राइक चाहिए। पीछे मुड़े मात्र वो के साथ टीम पहुंच चुकी है स्कोर बोर्ड पे। टोटल रन बनता हुआ 30 और 30 जोड़ने, आधा सफर पूरा, आधा सफर बाकी। पहली बार है संदेश शेल्के का लाइव टेलीकास्ट वर्ल्ड में है। आईक्वेरा इवेंट आपको बहुत सारी शुभकामनाएं। संदेश शेल्के की क्लैरिटी से मैं प्रभावित होता हमेशा और उनकी क्वालिटी, यही देखा जाता है। जो क्वालिटी आदि के गेंदबाजी में,
क्वालिटी होगी तो लोग आपको पूछेंगे, क्लैरिटी होनी चाहिए आपकी बातचीत में, आपके स्वभाव में। पैसा आपके पास चाहे कितना भी हो, लेकिन आपके साथ वही लोग घूमेंगे जो आपका स्वभाव अच्छा होगा। तो प्यार के शब्द आपके जुबान से निकलने चाहिए तो लोग आपकी कदर करेंगे, क्योंकि पैसे देने वाले भी पलट जाते हैं। आपने देखा होगा इस साल के चुनाव में जो रुझान लगे, नतीजे लगे, काफी धक्कादायक रुझान थे। लेकिन मैंने कहा कि पनवेल महानगर पालिका में सबसे अधिक वोट मिले प्रभाग क्रमांक 3 में लीना कातकरी को 16,000 वोट्स से वो जीती है। सबसे लोवेस्ट वोट से जो नगर सेवक जीते थे वो थे रामदास शेठ सेवाले प्रभाग क्रमांक 8 से कलम्बोली, जिन्हें 5,400 वोट मिले। जीत मायने रखती है, वो जीता है उन्होंने, चाहे 1 रन से क्यों ना जीते आप। ये अच्छा स्ट्रोक है, विकेट की तलाश पूरी हो चुकी है, लेकिन बहुत वक्त खर्च हुआ और ये पहली सफलता मिली है मात्र 32 रनों पर टीम वाजे को। जानेवारीला क्या बात आहे. प्रल्हाद भोईर तुम्हाला शुभेच्छा असतील. अजय पाटील आचार्य मंडळ आहे आमचे, गुरुनाथ फडके देखील त्यांना जॉइन करतील तिथे. ये कमाल के हमारे 40 प्लस के लोग हैं. 40 प्लस में बहुत खाना मिलता है दर्शकों को भी, इनके मुकाबले कमाल के होते हैं. रेगुलर में खाना नहीं होता, लेकिन 40 प्लस में बड़े बड़े बर्तनों में खाना बनाया जाता है. नॉनवेज, चाहे वो नेरे में हमने देखा, टेम्बोडे, पालेश्वरी, वल्लभ, जहां पर भी होते 40 प्लस के मुकाबले. किसी गरीब की हल्दी हो जाएगी, इतना खाना होता है 40 प्लस में, इतना खर्चा होता है. ओ बैट फ्लो देखिए, वो जो बल्ला घुमाने का तरीका था ना, वो कमाल का था. शायद इनसाइड आउट लगता. 2 ओवर का खेल समाप्त है. टीम जाके पहुंची मात्र 32, चाहिए 28, गेंदे बची है मात्र 12. 12 गेंद पर टच चाहिए. क्या कमाल की गेंदबाजी की भाई आदिनाथ पाटिल ने, विश्वास पाटिल के सुपुत्र, और उसी अंदाज में गेंदबाजी की है. लायक है खिलाड़ी इस टीम का. 32 बनाया, 32 रन पर रुका है. टोटल 4 दिए इस ओवर में. क्या मैच हुआ देखिए. पहले ओवर में राजेश पाटिल 28 आए, दूसरे ओवर में 4 आए. यानी कितनी बढ़िया गेंदबाजी की. ऐसा लगा कि मुकाबला वन साइड है, लेकिन उस मुकाबले को पूरा घुमा दिया, काया पलट किया, तख्ता पलट किया गेंदबाज आदिनाथ पाटिल ने. 12 गेंद पर 28 रनों की आवश्यकता है. सीएसके बनाम किंग्स 11 पंजाब का मैच फिलहाल हम देख रहे हैं. ये टी शर्ट कमाल के लग रहे हैं. देखिए कितना प्रोफेशनल खेल बनता जा रहा है. एक जमाना था खिलाड़ी के पास शूज नहीं थे, टी शर्ट नहीं थे, ट्रैक नहीं थे, अलग अलग रंग के कपड़े पहन के वो आते थे. पहले शर्ट पहन के भी खेलते थे, लेकिन अभी क्रिकेट बदल चुका है. एक खिलाड़ी के घर में अगर जाएंगे तो इतनी टी शर्ट पड़ी है कि वो कंफ्यूज है कौन सी पहने आज. पंकज मात्र देवीचा बडा यांना विनंती असेल की स्टेजवरती यावं. अंपायर के पास भी बहुत टी शर्ट है. अनिल टिंबे होंगे, सुनील पाटिल, बाबा किंग, जगन्नाथ पाटील यांचं इथे आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतो. खेळाडू आहेत ते आमचे. 12 बैट चाहिए, लेकिन हुकुम का इक्का स्ट्राइक पर है. तुरुप का इक्का, ये तुरुप का इक्का देखिए भाई. शॉट ऑफ द डे, सीधा स्टेज पर, लाइन से दूर, 6 में तब्दील. क्या बात है. देखिए रिक्शा वाला अजय पाटिल और प्रहलाद भोईर आपके लिए गाना था. बालाजी रेसिडेंसी सेक्टर 1 के अध्यक्ष है. वल्लभ टीम कई मुकाबले जीते, लेकिन 2 लोगों को हम बहुत मिस कर रहे हैं. एक हमारे उमेश पाटिल और एक राकेश संगड़े. हमने चाहे कितनी भी ट्रॉफी जीते, बाइक जीते, लेकिन भाई इन दोनों के लिए अधूरा है हमारा जीतना, क्योंकि इनका सेलिब्रेशन कमाल का होता था. तर याच दरम्यान संदेश पाटील यांचे इथे आगमन झालंय. संदेश पाटील स्वागत आहे आपलं. समीर पाटिल हमारे तेज रफ्तार वल्लभ एक्सप्रेस के वो भाई है. संदेश पाटिल वेलकम.
पहली गेंद पे छगी, अनस्टॉपेबल बल्लेबाजी भाई, इनको आउट करने के लिए बहुत मेहनत करनी पड़ेगी, ये गेंदबाज की अग्नि परीक्षा है। ये बहुत ऊपर है, बहुत ऊपर है भाई, 4 सेकंड मिले खिलाड़ी को जजमेंट के लिए, बाहर। ओहो, एक कैच ने ये पूरा नक्शा बदल दिया है, एक कैच। तो इस टूर्नामेंट का ये बल्लेबाज इस टूर्नामेंट का 4 गेंद पे 4 छक्के मारने वाला पहला बल्लेबाज, जोरदार तालियां। और 5 गेंद पे 5 छक्के कल मारे थे सोनिया पाउशे निकलस ने, और 3 गेंद पे 3 छक्के 10 बल्लेबाजों ने मारे। ये टूर्नामेंट कमाल की है, यहाँ पर रिकॉर्ड पे रिकॉर्ड बन रहे। मेडल और भी हमने देखी, 1 गेंद पे 1 रन का मैच देखा वाकलन का। शॉट ऑफ द डे, फॉलिंग स्विप, बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, अंपायर सिग्नल, 5 पे 5। क्या बात, लग रहे मानो पोस्ट मैच में देख रहा हूं यहाँ पे टीवी पे, फास्ट फॉरवर्ड में हाईलाइट दिखाया जा रहा है जियो हॉटस्टार पर, एक्वरला इवेंट पर। 12 रन चाहिए, मात्र 2 छक्के, वो भी शायद मारेंगे ये, क्योंकि ये फिट है। देखिए वर्कआउट करते हैं सोनू, जिम जाते हैं, बॉडी बनाते हैं, फिटनेस पे ध्यान देते हैं, इसीलिए वो बल्ला घूम रहा है उनका फॉलिंग स्विप में, हर दिशा में मारा उन्होंने। और स्क्वायर कट का भी छक्का था उनका स्टेज पे। सोनू भगत आउट हो चुके हैं, 44 रनों की पारी, जोरदार तालियां। 6 रन की जरूरत है अर्धशतक के लिए, लेकिन नाराज है खुद पर, एलबीडब्ल्यू का शिकार बना। 44 रन, 350 का स्ट्राइक रेट, जरा जोरदार तालियां। सोनू भगत, वन मैन शो। तर वासुदेव पाटील तोंडरे ज्यांच्या वतीने मंडप डेकोरेशन करण्यात आले, त्यांचं स्वागत आणि त्यांना विनंती की आपण स्टेजच्या समोर यावं। तोंडरे टीम इथे खेळत असताना हा मी अनाउन्समेंट करतो। वासुदेव पाटील धन्यवाद, पहिल्यांदा क्रिकेट टूर्नामेंट मध्ये त्यांची मंडप डेकोरेशनची भूमिका आम्ही पाहिली है। वेलकम वासुदेव पाटील। वर्ल्ड में पहली बार 12 की आवश्यकता, जीत के लिए 2 छक्के चाहिए 8 गेंदों पर, क्या ये कमबैक हो सकता है? सोनू भगत का विकेट मिला है बाजे को, चलिए ये टर्निंग पॉइंट हो सकता है, मुझे लग रहा है ये टर्निंग पॉइंट हो सकता है, जिंदा हो सकती है तोंडरे टीम वापिस, कोशिश करनी चाहिए उन्हें। और मैदान में आएंगे पिछले मैच का हीरो दिलीप पाटिल, पिछले मैच का हीरो दिलीप, ये भी नहीं छोड़ेंगे आसानी से। ड्राइव के इस बॉल को चॉप किया है डिबैकवर्ड पॉइंट पे, 1 रन पूरा किया। खराब आउटफील्ड खराब थी, खिलाड़ी की कोई गलती नहीं है, आउटफील्ड खराब है और आपकी किस्मत भी खराब है। 4 रन। रोकने वाले थे खिलाड़ी। चलिए चौका आया, बीच में पत्थर आते हैं लाइफ में, हर किसी के कंकड़ आते रहते हैं जब कोई आगे बढ़ता है रोकने के लिए, क्योंकि कोई भी इंसान विरोधक निर्माण करने के लिए उसे कुछ नहीं करना पड़ता, सिर्फ 4 अच्छे काम करने पड़ते हैं। विरोधक दुश्मन अपने आप उसके बन जाते हैं, चाहे वो क्रिकेट है या पॉलिटिक्स। ये क्या हो रहा है भाई? 4 रन का आंकड़ा मात्र अकाउंट में बचा है, 4 रन की आवश्यकता है 6 गेंदों पर।
टीम खेल रही है। कई टीमें इस मैदान पे खेलती है जिनको आयोजनकर्ताओं ने हमेशा प्यार किया है और ये क्रिकेट दिखाया सभी टीमों ने। किंग्स 11 पंजाब यानी वाजिद 3 स्टार को चाहिए 4 रन 6 गेंदों पर। चलिए लो स्कोरिंग का मैच है लेकिन ये रन बचाए एक गेंदबाज ने। 6 गेंद पे 2 बचाए, 6 गेंद पे 3 बचाए गए, 6 गेंद पे 4 क्यों नहीं बचा सकते आप वाजे और टीम तोंडरे बचा सकते हैं। कोशिश करिए क्योंकि पिछले 2 दिन पहले उस साटे डाइट में हमने देखा धनंजय हिलाल गेंदबाजी कर रहे थे। बुरदुल माफ कीजिए नारायण टीम को चाहिए थे 6 गेंद पे मात्र 5 और धनंजय हिलाल ने वो रन डिफेंस किए थे। स्वर्गीय रामचंद्र मौर्य प्रतिष्ठान उस साटे टीम का गेंदबाज था वो। इसी मैदान पर पहले दिन 1 गेंदों पर मेरे ख्याल से 1 रनों की आवश्यकता थी वाकलन टीम और उस टीम ने रन 3 चाहिए थे तो उस रन टीम ने रन चेस किए थे। 1 गेंद पे 1 चाहिए थे तब भी उनका छक्का लगा था वहां पर। पहली रात वाकलन, पहला दिन वाकलन के नाम पर रहा। तीनों मुकाबले रफ एंड टफ रहे। दूसरे दिन जो टीम आगे पहुंची है सुपर 4 में सिद्धि करौले टीम ने बाजी मारी है। तीसरा दिन है लेकिन हर दिन वल्लभ की टीम हमने रखी है। कल भी वल्लभ की टीम पहला मैच खेलेगी। आयोजक की टीम है जैनमन वल्लभ। 4 रन चाहिए। स्ट्राइक इन पर अजय भगत, एक और भगत मैदान में सोनू के बाद बात बन सकती है। अंपायर की उंगली आसमान में। अजय भगत की पारी समाप्त 5 गेंद 4 रन। और ये मुकाबला देखिए जिस बंटी ने सोनू का कैच छोड़ा था वह बंटी गेंदबाजी कर रहे हैं और खुद पे जो आरोप लगे अब उसको यहां पर दूर करके एक अच्छी गेंदबाजी करेंगे। सही समय पे बंटी को गेंदबाजी मिली है। 5 गेंद जीत के लिए 4 की आवश्यकता। अब बंटी को दिखाना होगा कि जी मेरी गलती जरूर थी लेकिन मैं उसे सुधारूंगा और यहां से मैच अपने जेब में डाल के दिखाऊंगा। तो ये प्रायश्चित का मौका है बंटी को गेंदबाजी के तौर पर। 5 गेंद 4 की आवश्यकता। मौका सभी को मिलता है जीवन में, गलतियां होती है लेकिन जब मौका मिले तो उस गलती को सुधारना आवश्यक है और बंटी वो कर सकते हैं। 5 पे 4 चाहिए कंपल्सरी चेसिंग। पहली गेंद शायद बल्ले का किनारा लगा हल्का सा और अंपायर को सुनाई दिया। अनिल टिम्बे ने कहा इट्स कैच आउट। 5 पे 4 चाहिए। नए बल्लेबाज आएंगे अब विघ्नेश पाटिल वीपी। ये मौका बना है बंटी के लिए कि आप प्रायश्चित करें इस अग्नि परीक्षा में। फतेह शिकस्त हर किसी को मौका मिलता है दूसरा मौका, यही वो मौका है बंटी को दूसरा। चौका लगेगा क्योंकि मिनी वानखेड़े की आउटफील्ड है, नहीं रोकेगी। 4 के साथ मुकाबला फिनिश हुआ और जीता है दूसरा मैच। 3 स्टार वाजे यानी किंग्स 11 पंजाब की जर्सी में वाजे टीम ने अभिनंदन और मैन ऑफ द मैच गोज टू सिक्सर किंग सोनू भगत। सोनू भगत या मैन ऑफ द मैच। मैन ऑफ द मॅच गोज टू सोनू भगत. सोनू भगत या पुरस्कार घेण्यासाठी आणि तोपूर्वी आपण काही पाहुण्यांचा सन्मान करूया. सतीश पाटील यांच्या शुभ हस्ते पाहुण्यांचा इथे सत्कार अक्षय पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. प्रल्हाद भोईर यांना सन्मानित केला जाईल. 40+